हॅलो स्टुडंट्स, आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतोय डिफरेन्शियल इक्वेशन. डिफरेन्शियल इक्वेशन खूप महत्वाचा टॉपिक आहे, कारण ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह पण लागते आणि इंटिग्रेशन पण लागतंय. सो बोथ कॉम्बिनेशन टुगेदर विल कन्सिडर इन डिफरेन्शियल इक्वेशन. ओके, तर पहिल्यांदा आपण डिफरेन्शियल इक्वेशनचं डेफिनेशन बघूया. ओके, कन्सिडर डिफरेन्शियल इक्वेशन. An equation which contain independent variable x, okay, dependent variable y, and derivatives like dy by dx, comma d2y by dx square, etc. is called as differential equation. Example आपण consider करू शकतो इथे. We will consider this example. In this case, independent variable x is there, dependent variable y पण आहे आणि डेरिव्हेटिव्ह पण प्रेझेंट आहे, आणि म्हणून या इक्वेशनला आपण कन्सिडर करतो डिफरेन्शियल इक्वेशन. ओके, आता याच्या पुढे बघूया महत्वाचे डेफिनेशन. कन्सिडर ऑर्डर ऑफ डिफरेन्शियल इक्वेशन. ऑर्डर of differential equation is highest order derivative. Order of differential equation is order of highest order derivative. Order of highest order derivative present in an equation. Okay, order of differential equation का, it is a order of highest order derivative present in an equation provided महत्वाचा पार्ट आहे हा, no derivative is present in the denominator. And second point is no derivative is present under any radical sign. Okay, आपण एक्झाम्पल घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. One more definition we'll consider in this case, which is degree of differential equation. Next definition is degree of differential equation. Okay, degree of differential equation. Now what is degree of differential equation? Index of highest order derivative. Index of highest order derivative present in differential equation is degree of differential equation. We'll take example. एक example घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. We'll take one example. आता जर तुम्ही हे इक्वेशन कन्सिडर केलं, दिस इज डिफरेन्शियल इक्वेशन बिकॉज हियर x is present, y is present, and some derivatives are also present. So this equation is differential equation. Now in this case, if we consider here highest order derivative, बघूया highest order derivative काय आहे, d2y by dx square. So highest order derivative is d2y by dx square. Order of highest order derivative is 2, and so order of
डिफरन्शियल इक्वेशन पण काय येणार आहे 2. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची जी ऑर्डर आहे तीच आपण डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर कन्सिडर करतो. ओके. अँड इफ यू कन्सिडर डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय असणार आहे, इंडेक्स ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे d2y by dx square. फॉर दॅट इंडेक्स इज 3 अँड सो डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय आली 3. ओके. तर हा महत्वाचा बेसिक पार्ट आहे, तर तो नीट समजावून घ्या आणि त्यानंतर या डेफिनेशन वरती आधारितच आपण स्टार्ट करतोय तुमचा फर्स्ट टाइप नंबर 1 आहे फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके. सो विल स्टार्ट विथ फर्स्ट प्रॉब्लेम. तुम्हाला फाइंड करायचं आहे ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. ओके. तर बघून घ्या पहिला प्रश्न. फर्स्ट क्वेश्चन आहे d2y by dx square प्लस x dy by dx प्लस y इज इक्वल टू 2 sin x. आता या संपूर्ण इक्वेशन मध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे d2y by dx square. ओके. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे d2y by dx square. And so order of differential equation काय असणार आहे, ऑर्डर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची ऑर्डर आहे 2 d2y by dx square. सो ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज ऑल्सो 2. अँड व्हॉट इज डिग्री म्हणजे काय, तर जो हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा जो इंडेक्स आहे तो आपण कन्सिडर करतो. सो d2y by dx square means raised to here 1 is there and so degree of differential equation काय आली बोला इज इक्वल टू 1. समजते सगळ्यांना. महत्वाचं आहे आणि बेसिक आहे, सोपं आहे. एक्झामला जर तुम्हाला विचारलं ऍज अ ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये तर तुम्हाला हे प्रश्न कळले पाहिजे. ओके. नाउ कन्सिडर सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर इथे तुम्हाला रूट दिसतोय. तर यू कॅन फाइंड आउट ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन प्रोव्हाइडेड. खूप महत्वाचा पार्ट काय आहे, नो डेरिव्हेटिव्ह इज प्रेझेंट इन द डिनॉमिनेटर अँड नो डेरिव्हेटिव्ह इज अंडर एनी रॅडिकल साइन. आता इथे स्क्वेअर रूट आहे, रॅडिकल साइन आहे, तर पहिल्यांदा तुम्हाला ते कॅन्सल करायला पाहिजे. सो इन दिस केस विल कन्सिडर हिअर स्क्वेअरिंग करा म्हणजे हा स्क्वेअर रूट काय झालं, कॅन्सल झाला. सो हिअर इट इज 1 प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y by dx square bracket square. Squaring on both sides. Okay. आता बघूया हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. इट इज d2y by dx square is the highest order derivative and so order of differential equation आली आहे 2. ओके. आणि याचा जो इंडेक्स आहे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा तो आहे 2 and so what is degree in this case? Degree of differential equation is also in this case it is 2. ओके. समजते सगळ्यांना. महत्वाचा आहे आणि सोपा आहे. एक्झाम मध्ये हा प्रश्न आला तर तुम्हाला समजला पाहिजे. ओके. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता dy by dx इज प्रेझेंट इन द डिनॉमिनेटर. तुम्ही ऑर्डर आणि डिग्री फाइंड करू शकता. फक्त कंडिशन काय आहे की डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर मध्ये असला तर तो पहिल्यांदा तुम्ही न्यूमरेटर मध्ये ऍडजस्ट केला पाहिजे. ओके. सो इन दिस केस विल टेक दिस dy by dx ऑन लेफ्ट हँड साइड. सो दिस इज dy by dx स्क्वेअर एरिया. ओके. dy by dx स्क्वेअर इज इक्वल टू 2 sin x प्लस 3. नाउ इन दिस केस हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एकच आहे dy by dx ओनली. सो ऑर्डर इज 1 ओनली. ऑर्डर किती आली याची 1 आणि ह्याचा जो इंडेक्स आहे तो आहे 2 अँड सो डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय आली बोला इथे इज इक्वल टू 2. ओके. त्याचप्रमाणे जर पुढचा क्वेश्चन बघितला तुम्ही तर इथे स्क्वेअर रूट आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल विल सिम्प्लिफाय इट. काय करणार तुम्ही इथे दोन्ही साईडला स्क्वेअरिंग करा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स अँड सो विल गेट दिस टर्म ॲज हा पूर्ण ब्रॅकेट स्क्वेअर होईल d2y by dx स्क्वेअर प्लस dy by dx प्लस x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इथे हा स्क्वेअर रूट कॅन्सल झाला. सो विल गेट दिस टर्म ॲज
1 plus d3y by dx cube. Now in this equation, if you consider highest order derivative, आता हे एक्सपांड करण्याची गरज नाहीये कारण हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे राईट हँड साइडला, दॅट इज d3y by dx cube. And for this order is 3, and so order of differential equation काय आली बोला is equal to 3. And for this index means bracket raised to 1 is there, and so index is the degree. Index is the degree, so degree of differential equation is index of highest order derivative, that is d3y by dx cube चा index आहे raised to 1, so degree is equal to 1. ओके, त्याचप्रमाणे पुढचा क्वेश्चन्स बघूया काय आपण. बघा आता ह्या इक्वेशन मध्ये डायरेक्टली सिम्प्लिफिकेशन फॉर्म मध्येच दिलेलं आहे इक्वेशन. इन दिस केस हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज d2y by dt square. ओके, and so order of differential equation is how much? It is 2. Whereas index means here raised to 1 is there, so degree of differential equation is equal to 1. समजते सगळ्यांना. आता जो पुढचा क्वेश्चन आहे तो डॅश मध्ये दिलेला आहे. आता हे तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकलेले आहात. y डॅश म्हणजेच काय, dy by dx. y double dash is d2y by dx square, and y triple dash is d3y by dx cube. Now in this case, if you consider highest order derivative is y triple dash, that is d3y by dx cube, and so order of differential equation is, in this case it is 3. Bracket raised to 2 is there. So index of highest order derivative. Index of highest order derivative is the degree of differential equation, and so in this case degree of differential equation is equal to 2. ओके, बघून घ्या सगळ्यांनी, हे प्रश्न सोपे आहेत. Now consider next question. If you consider this differential equation, okay, बघा हे काय आहे differential equation. It is d2y by dx square bracket square plus cos of dy by dx is there. That means given differential equation cannot be expressed as a polynomial, okay, in differential coefficients, and so in this case we cannot find out here degree. Okay, we cannot find out here degree. Okay, so given differential equation cannot expressed as polynomials in differential coefficients, and so we cannot find its degree. So order of differential equation is 2 here, d2y by dx square, but if you consider degree is not defined. Okay, आता पुढचा प्रश्न बघूया. ओके, now here fraction, if you consider raised to 3/2 is there, म्हणजे radical sign आहे. So first we'll cancel this radical sign. काय करणार इक्वेशन मध्ये, we'll consider squaring. We consider squaring on both sides, and so this is 1 plus dy by dx bracket square bracket raised to 3/2, and this whole term raised to 2 केला आपण, स्क्वेअरिंग केलंय ना, so this is 2 is equal to 8 d2y by dx square bracket square, so that this square root is going to be cancel here. म्हणजे आता ही टर्म काय येणार आहे बघा. This term is written as, this is 1 plus it is dy by dx square bracket raised to 3 is there, is equal to
8 square, that is 64, d2y by dx square, bracket square is there. आता या इक्वेशन मध्ये हा पॉलिनॉमियल फॉर्म आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केला तर d2y by dx स्क्वेअर आहे. सो ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन काय आली इथे 2 आणि रेस टू 2 हा जो इंडेक्स आहे तो येणार आहे डिग्रीसाठी आणि सो डिग्री इज द इंडेक्स ऑफ हायएस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह and index is 2, so degree of differential equation is 2. समजते सगळ्यांना? बघा पुढचा क्वेश्चन बघा. Here fractions raised to 1/2 raised to 1/3 is there. So first thing is that ह्या दोन्ही टर्म्स साठी 1/2 आणि 1/3 चा आपण LCM फाइंड करू. For 2 and 3 LCM is 6. Okay, so taking power 6 on both sides of this equation, and so this term is d3y by dx cube raised to half raised to 6 dy by dx raised to 1/3 raised to 6 is equal to 20 raised to 6. And so after simplification this term is d3y by dx cube bracket cube into dy by dx 3 2s are 6 bracket square is equal to 20 raised to 6. So that highest order derivative is d3y by dx cube. So order, if you consider here order काय येणार आहे बोला 3 and degree is the index of highest order derivative, that is again in this case it is 3 only. Okay, समजते सगळ्यांना? One more question, find out order and degree. आता ह्याच्यामध्ये स्क्वेअर रूट आहे, रॅडिकल साइन इज देअर. सो व्हॉट इज युअर फर्स्ट स्टेप? आपण काय करणार? पहिल्या स्टेप मध्ये आपण कन्सिडर करणार दोन्ही साइडला स्क्वेअरिंग. So we'll consider squaring on both sides, and so this is x plus d2y by dx square bracket square is equal to, now in this case this square root is going to be cancelled here. Okay, आता हा स्क्वेअर तुम्हाला एक्सपांड करायचा आहे. So that is x square plus 2x d2y by dx square plus d2y by dx square bracket square is equal to 1 plus d2y by dx square bracket square. आता बघा पुढे काय करता येईल ह्या टर्म साठी. आता हे इक्वेशन नीट बघून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित. ओके, बघा काय इथे तुम्हाला दिसतंय. इन दिस इक्वेशन काय समजलंय तुम्हाला? d2y by dx square bracket square on both side is going to be cancel here. So what is remaining? X square plus 2x d2y by dx square is equal to 1. Now if we consider highest order derivative is d2y by dx square, so order of differential equation is 2 and degree is the index. Index काय आहे याचा? Bracket raised to 1 is there. So degree of differential equation is equal to 1. Okay, सगळ्यांना हा पहिला टाइप व्यवस्थित समजला. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं? ऑर्डर आणि डिग्री. ठीक आहे, त्याचा पुढचा टाइप आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू स्टुडंट्स.